मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. कालचा मी व्लॉग केलेला नव्हता तर आज स्टार्ट केलाय. बाबू बघा काय येते. बाबू दीदी येणार ना आता इंजू येईल थोड्या वेळात. तिचे पप्पा गेलेले आहेत घ्यायला, कारण तिने सकाळी मॉर्निंगला फोन केला की पप्पा संध्याकाळपर्यंत ये घ्यायला. तर आणि आज तिचा डान्स क्लास पण आहे ना, त्याच्यामुळे वीक मध्ये 3 डेज असतात, मग त्याच्यामुळे ते सुट्टी करायला नको होतं. तर मग तिचे पप्पा गेलेले तिला घ्यायला. आणि आज आहे बोटिंग. बाबू इकडे बघ. पावडर बघ कशी लावली अंघोळ करून. काय खाते? गंद 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 खाते. बाबूला खूप गरम होते. तिला खूप बाहेर नको जाऊ, इकडे गॅलरीत नको जाऊ. इथे ये. इथे कुठे गेली बू? ये 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 माझ्याकडे ये. ये बाबू ये ये. हो ये ये. नाही येत. भो भो पाक काढ मिश्का. बाहेर नको जाऊ. तू बाहेर कशाला जाते? भू कर भू. आले भू भू. आली 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 मिश्का. आली 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 आली. ये 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 शिगंदू. ओ मिश्का कुठे कुठे? भू भू. एंजू आता तिच्या आत्तूच्या घरातून आली रिसॉर्ट फिरून. हे बघा पाठी बसली आहे. हाय कर एंजू. 2-3 दिवस तिने मस्त एन्जॉय केले. रिसॉर्टला गेलती फिरायला, ही बीके रिसॉर्ट. आता तिला मी घरी घेऊन चाललोय. आज आम्हाला इलेक्शनला जायचंय, म्हणून मी एंजलला घ्यायला आलो. आणि एंजलच्या आज डान्स क्लास पण आहे. एंजू हाय कर. एंजूला घरी सोडून मी जाणार आहे आता. ठीक आहे बाय आजसाठी. का ए मिश्का दीदी कुठे आहे आपली? आता 5 मिनिटात एंजल पोहोचते, तर हिचं रिएक्शन आपण थोडंसं बघूया ही कशी करते. कारण एंजल 2 दिवस झालं घरी नाहीये, तर हिला तसं काय अजून समजत नाहीये. पण समोर आल्यावरती तिला बघून ती केवढी एक्सायटेड होते ते बघूया आपण. एंजल एंजल फर्स्ट टाइम राहिली आहे, म्हणजे आता 7 वर्षाची झाली आहे ती. कधी आम्हाला सोडून राहिलेली नाही. तिथं मुलं आहेत खेळायला म्हणून ती फर्स्ट टाइम 2 दिवस राहिली. आवडते तिला पण कधी आम्हाला सोडून राहिलेली नाही. ती गेली तर आम्हाला पण करमत नाहीये. काल पप्पा पण तेच म्हणत होते, ती पूर्ण घरामध्ये सगळीकडून फिरत असते ना बडबड करत. तर त्यांना पण थोडंसं एंजलला कशाला पाठवलं तसं ते त्यांचं पण सुरू होतं. काल आम्ही चहा घेताना डिस्कशन चाललेलं आमच्या दोघांचं. तर आपण हिचं 5 मिनिटात एंजल आली ना की हिचं आपण रिॲक्शन बघूया. आणि एंजूला कसं वाटतं मला भेटून ते पण बघूयात. ती केवढी हे होते ते. तर चला एंजॉय आल्यावरती मी भेटते तुम्हाला परत. कोण आलं? मिश्का कोण आलंय? कोणच नाही दिसत आहे. कोणच नाही दिसत आहे. एंजल एंजल कुठे? एंजल आवाज दे मिश्का. एंजल आवाज दे. एंजल एंजल ये पटकन. ते बघ कोण आलं. ते बघ कोण आलं. एंजल अरे बापरे धावते.
इकडे ये, आतमध्ये आण तिला, आतमध्ये आण तिला, आतमध्ये आण. एन्जॉय आता. मिष्का, दीदीने काय आणलं खाऊ? काय आणला खाऊ? पप्पाने आणला. मिष्का, पप्पाने आणला. तिला समजता एन्जॉय ती दीदी आपली. घरात कोणत्या कोणत्या मेंबर असतात तिला समजतात बरोबर, ओळखते काय. थांब ना जरा, थोडं थोडं खा. चावते एन्जू ती जोरात, बोट घेते चावून. आवडतं टी शर्ट बघ, तिला लय आवडतं ना, खायचं असतं तिला है ना. काय करायचं? खायचंय, खायचंय ते. खाती खाती तू काय खाते? काय सुरू आहे तुझं? झोपायचं नाही तुला? नाही बोल, नाही. किती वाजले? नाही बाबू, नाही नाही कर, नाही कर तिला, नाही नाही कर. ती खूप झोप येते माहिती. बघ तिला बोल, नाही. उद्या आलो असं कर. नाही नाही बाबू, इथं बघ. नाही 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 कर, नाही 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 कर, नाही नाही कर, नाही नाही. मिष्का, दीदी कुठे गेली? संध्याकाळी 5 वाजलेले आणि चहा रेडी आहे माझा. काल तर मी दुपारी 4 वाजताच म्हणजे झोपलीच नाही आणि उठूनच सगळं आवरलं. जसं की भांडी थोडीशी पडलेली ती घासून घेतली आणि झाडून वगैरे काढलेलं पीठ पण मी मळून ठेवलेलं, म्हणजे की जर मला वेळच मिळाला तर पटकन लाटून घ्यायला चपात्या. कारण संध्याकाळी कोणी घरी नसताना तर मिष्का खूप त्रास देते आणि त्याच्यात एंजल पण नव्हती. तर आज दुपारी एंजल आली तर खूप गोंधळ झाला, त्याच्यामुळे मग मी काही केलेलंच नाही आहे. थोडा वेळ मी पण पडलेले जरा वेळ तिच्या बाजूला आणि ती झोपली आहे बघा मागे. आणि एंजल आली तर एंजलला मस्त, ती दुपारी आली, आंघोळ वगैरे केली, गरम होत होतं ना खूप, आंघोळ वगैरे करून थोडा वेळ बसली. जो बाबूचा बाथटब आहे ना, जो घेतला आहे मी, त्याच्यामध्ये तिने खेळणी वगैरे टाकली आणि त्याच्यामध्ये शॉवरसारखं पाणी सोडलं. म्हणजे आमच्याकडे आहे शॉवरसारखं, तर त्याच्यामध्ये ती मस्त तिने आंघोळ वगैरे केली 4 वाजता आणि थोडा वेळ खाली गेली वाटतं. मला ती दिसत नाही आहे, तिला आवाज द्यायला. आता ती जाईल डान्स क्लासला. चला, आजी पण आलेले आहेत आणि पप्पांचं TV बघणं चाललं आहे.
तोपर्यंत मिस्टर गेलेत बाहेर आज दुपारी. बाहेर म्हणजे बोटिंग करायला गेले. दुपारी एंजलला घेऊन आले ते. आणि त्याच्यानंतर थोडा वेळ बसले. ही काय त्यांना जायलाच देत नव्हती. अंगावरतीच कपडे घातलेले नवीन, त्याच्यामुळे अंगावरती खेळत होती. मग तिला कसं तरी ठेवून 4 वाजता गेलेत ते बोटिंग करायला. आणि मम्मी पप्पा तर मॉर्निंगलाच करून आले. आणि झोपले ते. त्याला तोपर्यंत मी चहा घेते आणि मग पुढचा ब्लॉग कंटिन्यू करते. वाजलेले 6. बाबूला दिलेलं आहे खाली पाठवून भरवून. झोपलेली ती उठली थोडा वेळ, तिला खाली पाठवलं आहे. एंजल गेलेली आहे डान्स स्कूलला. तर तोपर्यंत मी आवरून घेतलेलं आहे. म्हणजे दाखवते तुम्हाला मी, मागे दिसत असेल तुम्हाला. कुकरमध्ये भात लावून टाकलेला आहे. 1 डब्बा पीठ मळून ठेवलेलं आहे. आणि आज बनवणारे जेवणामध्ये कढी भात, चपाती आणि थोडंसं बटाटा असं फ्राय करणार आहे. नॉर्मल लहान मुलं खातात तसं, म्हणजे एंजलला. तर आणि माझे मिस्टर, त्यांच्या झालेला आहे ऑटोचा असा प्रॉब्लेम. म्हणजे आमचं जे इलेक्ट्रिक ऑटो आहे तर त्याचं झालेलं आहे चार्जर करा. तर 3 ते 4 दिवस झाले माझे मिस्टर थोडे घरीच आहेत. ते चार्जर टाकलं आहे बनवायला. त्याच्यामुळे ते म्हणजे घेतात चार्जर मित्रांकडून आणि जेवढी होईल तेवढी चार्जिंग करतात थोड्या वेळात आणि थोडा वेळ चालवून मग लवकरच घरी येतात. तर आज घरी आलेले, त्यांचा चालला आराम. दाखवते तुम्हाला बेडरूममध्ये ते. डान्स क्लासवरून आज विचारू तिला सरांनी कोणता डान्स शिकवला. मिश्का बाबू काय चाललंय? एंजूचं काय चालू आहे? एंजूने काहीतरी पाडलं. तू नको जाऊस तिच्याकडे बाबू, ते इथेच खेळ. मिश्का बाबू तू नको जाऊ तिच्याकडे, तिने काहीतरी पाडलंय. ती भरते डब्यामध्ये ते बघ. तू नको जाऊस. एंजल घे पटकन तिला, घे पटकन तिला. भूक लागली तुला? आता नको खाली जाऊ. आत्ताच आली आहे ना डान्स क्लास वरून. थोड्या वेळाने जा. हिला थोडा वेळ बघ. ही बघ. ए काय करते? नको देऊस तिला. काय ते आज काय शिकवलं डान्स क्लास मध्ये? आज वेस्टर्न होता ना? आज वेस्टर्न नव्हता. मग कोली गीत घेतलं. मग माझ कोली गीत घेतलं जे तू आता बोलत होतीस ते. कोळी गीत. आता तू कोणता सॉन्ग बोललीस? तो घेतला. आता तू खाली जातेस. ही बघ, ही बघ, ही बघ, ही बघ. दीदीला मारते तू. बाबाने काय खाल्लं ग? वास खूप छान येते. चुप चुप नाही का एवढे ते बघ कशी प्रेम करते ग ती. बापरे कशी प्रेम करते ग दीदीला तू. चला माझं झालेलं आहे जेवण बनवून. कढी झालेली आहे, भात झालेला आहे. इथे बाबूला थोडीशी खिचडी ठेवलेली आहे. आता तिला भरवते. आणि गरम एवढं होतं बापरे. हीट एवढं वाढलेलं आहे. किचन मध्ये उभं राहिली की आंघोळच होऊन जाते. थोडस कूलर खाली आलं तर बरं वाटतं. आणि हे पिल्लू बघा आमचं कूलरला चिटकून कसं बसलंय. प्रमाणाच्या बाहेर गरम होते. मिश्का इकडे ये. आणि एंजलने माझं जेवण होईपर्यंत तिने तिच्या बरोबर खेळली. तर थोडंसं मी पटकन आवरून घेतलं. खरं सांग. काय सांगू? मी पिझ्झा खाल्ला.
रेड चिली पिझ्झा मध्ये येते. तिला वाटलं आम्ही ती गेल्यावर पिझ्झा खाल्ला. तर तुला माहितीये ना मी व्लॉग करते, तर मी याच्यामध्ये टाकलं असतं ना की आम्ही आज पिझ्झा आणलाय. तुला सोडून आम्ही कुठे जाऊ का? एंजल मांडीवर बसले तर हिला पण यायचंय, हिला पण मध्ये घुसायचंय. हा काय करते तू? हे बघा कशी केस पकडते एंजलचे. बापरे जोर जोरात केस खेचते मिष्का. प्रेम करायची केस कशी खेचते बाबा. ए बाबा दीदी तुला लाड करते ना? किती वेळ खेळवत होती? काशी हिला गुदू गुदू कर, हिला गुदू गुदू कर, हिला गुदू गुदू कर. एंजल हिला गुदू गुदू कर, हिला गुदू गुदू कर. ए दीदीला मारू नकोस. घे. जा. अरे मागे कुठे जाते तुझी गाडी? पुढे ये. तिचं वॉकर मागेच जात वाकडा. ठोकला सगळं, पाणी सांडवलं. मिष्का एंजू तू काय देतेस तिला? तिला हवं तर कशी केस खेचते मिष्का. बापरे ते पण कशी धावते ती. नको दे जाऊ एंजल तिला, आणि तू पण नको खाऊस. तिला का देते ते बघ. पाकिट खोललंस का? तिला असंच खेळायला दिलेलं असतं तू. पण तिला तू असंच खेळायला दिलेलं ना, तर तू खोललंस का? तर बघ ती आता बघ, तिला टेस्ट आवडली की ती सोडत नाही. बघ. अरे 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 तोंडात काढायला लागतच नाही ते. एंजल आली तर तिला पार्टनर भेटलाय खेळायला. नाही तर 2 दिवस तिच्या बरोबर खेळायला कोण नव्हतं संध्याकाळी. बिचारी अशीच खेळायची. अरे 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 एंजलला ऐकत नाही. पूर्ण अंगावर जाते. देत नाही मिष्का तुला ती बाबू. पकडायला चालली नको देस. बस एंजू बस बस काढ एंजू आता काढ. नको एंजल खोकला होईल तिला. नको दे. हा टाकून दे आता. हा घेऊन जा काऊ. संध्याकाळी काऊ असतो. ए काय खाते? स्नेक खाते? आलेलो आहे थोडस रिक्षामध्ये राऊंड मारायला. घरात बसून खूप कंटाळा येतो, कुठे जात नाही आम्ही. तर त्यांना वाटलं थोडस फिरवून आणायचं ना.
मध्ये गाणे लावलेले. रिक्षात पण मोबाईलच कह देंगे कि ये किराए पर बारिश गिर गई मतलब होमवर्क गीला हो गया. हाँ यार ये तो तू सही कह रहा है लेकिन तू क्या करेगा कुछ तो मेरी भी नहीं है. राऊंड मारून आलेलो आहे. आत्ताच आलो आहे घरी आणि आता ब्लॉग एंड करायची वेळ आलेली आहे. तर आमचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. शेअर करा, लाईक करा आणि जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नको नको मम्मी तिने आताच खाल्लेलं आहे, खाऊन गेलेली आहे ती. चला बाय, गुड नाईट.